प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा ईशुदया सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज ईशुदया सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा आपला ईशुदया सागर व्हिडिओ दाखवतील. जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, हा चॅनल चालू झालेला आहे आणि प्रारंभापासून तुम्ही भरपूर जणांनी लाईक केलं, म्हणजे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देत असो. येशूच्या नावात तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असो. प्रियजनांनो, मी आज देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो. स्तोत्र. योहान शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्यातलं 43 वचन आणि वचनाची सुवार्ता आहे राजाचा अंमलीदार राजाचा मुलगा येशू बरे करतो. हा वचन असं आहे प्रियजनांनो, प्रभू येशूवर जर विश्वास असेल तर परिस्थिती बदलणारा देव तो तुमच्या शब्दाद्वारे परिस्थिती बदलू शकतो, म्हणजे त्याच्या वचनाद्वारे. आणि ह्या ठिकाणी हेच कार्य झाले. म्हणून देवाचं वचन वाचणं आणि प्रार्थना करणं किती गरजेचं आहे. मी तुमच्यासाठी वचन वाचतो. राजा व अंमलदारी मुलगा येशू गलिलामध्ये बरे करतो. मग तो 2 दिवसानंतर तेथे गलिलाहून निघाला. तेव्हा येशू कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेष्टाच्या मनात मान मिळाला नाही, म्हणून तो गल्ल्यात आल्यावर गल्ल्यात त्याचा स्वीकार केला. कारण यरुशलेमात सणाच्या दिवशी जे काही केले होते ते सर्वांनी पाहिले होते, कारण त्यांचा तेही सणाला गेले होते. नंतर गल्ल्यात कानी येत आहे पुन्हा आला व तेथे पाण्याचा द्राक्षरस केला. व कुणी एकाने हमले होता, त्याचा मुलगा कफरनाहूम आजारी होता. येशू अंमली व यहुद्यातील गल्ल्यात आला. तेव्हा हे ऐकून तो त्याच्याकडे गेला व त्याला विनंती केली. आणखीन तो खाली येऊन माझा मुलगा बरा कर, कारण तो मरणाच्या परितात होता. येशूने त्याला म्हणाले, तुम्ही चिन्ह व अद्भुत कृत्य पाहिल्यावर विश्वास ठेवत का नाही? मग तो अंमली म्हणाला, प्रभू, माझा मुलगा मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करावी. येशू त्याला म्हणाला, तुझा मुलगा वाचला आहे. आणि मग येशूने त्याला सांगितल्यावर त्याने वचनावर विश्वास ठेवून गेला आणि त्याचा मुलगा प्रियजनांना वाचला. म्हणून तुम्ही वचनावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण की वचनावर येशू त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेला नाही, पण येशूने वचन बोललं. आणि आज वचन तुमच्याशी काय बोलतं? बायबलचं वचन. येशूचे शब्द काय आहे? बायबलमधले वचन जर तुम्ही बोलणार तर तुमची परिस्थिती बनणार. तुम्ही म्हणाल येशूच्याच नावात गरिबीचे श्राप तुटले जाणार. तुम्ही म्हणाल येशूच्याच नावात सैतानी बंधनातून मोकळ्या. जसं त्या अंमली माणसाच्या जीवनात येशू शब्द बोलला कार्य झालं, तसंच आज तुमच्या देखील जीवनात बोलणार. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन बघतात लेकरं प्रत्येकाला स्पर्श करू. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळख करतो. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर शुगरच्या आत्मे निघ.